समाधी माहिती करते. राजेश शेट्टे ये ओ दादा त्यांचं स्वागत करते. आराम देशमुख किशोर राऊत कृष्ण देशमुख यांचं स्वागत नाना स्वीकार करते. नाही आराम देशमुख झालेला आहे. तुकाराम साखरे आहे ना? हा, तुकाराम साखरे माजी नगरसेवक यांच्या स्वागतासाठी मी सुनील सिंग यांना विनंती करतो, त्याने त्यांचं स्वागत करावं. सुनील सिंग यांनी त्यांचं स्वागत करते. रिकॉर्ड होगा बोला, मैंने 2-3 लोगों को बोला रिकॉर्ड कर दिए तुम. ऐतिहासिक होगा वो. पत्रकार मंडळीमधून उपस्थित आदरणीय ओमप्रकाश पत्रे यांचं स्वागत गंगाधर माटे करते. अशोकराव डांगे यांचं स्वागत शिवशंकर माटे करते. पत्रकामध्ये काय गुरु बॉस काय लक्ष्मण पोळे यांचं स्वागत. पोगराव सर्वोदय दैनिक दलित पत्रकार यांचं स्वागत बालाजी कुंभकर करते. बालाजीराव सिंगारे ते पत्रकार आनंदराव सिंगारे यांना नुकताच समाजभूषण हा विशेष पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आनंदराव सिंगारे यांचं स्वागत करावं. दीपक मगर हे त्यांचं स्वागत करते. आनंदराव यांचं स्वागत दीपक मगर करते. ज्येष्ठ नागरिक नामदेव माटे राहुल माटे करते. चालेल का? राहुल माटे प्रहलाद माटे हे त्यांचं स्वागत करते. प्रहलाद माटे थोड़ा पीछे आहे. सर्व उपस्थित पत्रकार बांधव
आणि ज्येष्ठ नागरिक, उपस्थित विद्यार्थी सर्वांचं या ठिकाणी आदर्श माळी गणेश मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. पत्रकार शेख देऊळकर यांचं स्वागत विश्वंभर गोरे करतील. पत्रकार यशवंतराव गोरे, कृपया आपण डगे साहेबांचं स्वागत करावं. भजनी मंडळाचं स्वागत गणेश मंडळाच्या वतीने. या ठिकाणी गणेश मंडळाच्या वतीने शेख जुबे यांच्या स्वागतासाठी त्यांचं स्वागत करावं. सोबत पालक आणि बंधू उपस्थित राहावं. उदयराव थांबा आपण. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे या ठिकाणी जे शोभा वाढवले ते आमचं भजनी मंडळ, त्या भजनी मंडळाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आबा विश्वनाथ बाबा यांचं स्वागत करण्यासाठी गायक प्रत्येकाला अभिनंदन आणि पुढे कार्यात आपणास खूप खूप मनश्री नारायण देशमुख पालक आले असतील तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं. आले असतील तर कृपया आपणास विनंती की आपण रावते सरांना माझी विनंती, कृपया सर आपण समोर यावं. या सर आपण समोर यावं. शुभ्र बालाजी परतले मान्यवरांच्या हस्ते पहिला क्रमांक आलेले विद्यार्थिनी या ठिकाणी यानंतर 5वी ते 8वी गटातील दुसऱ्या अगोदर दुसरा क्रमांक आलेला आहे साक्षी दत्ताराव नवले आणि पहिला क्रमांक आलेला आहे कुमारी रिया रेश्मा अंधारे. श्रुती पांडुरंग वानखेडे. दुसरा क्रमांक आहेत का पालक आले कृपया पालकांनी यावं. पालकांना यावं म्हणून आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला. जर पालक आले असतील तर कृपया आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत यावं. त्यांचं
गौरी गोविंदराव आणि प्रथम क्रमांक आलेला आहे कुमारी अंजली इयत्ता 9वी ते 12वी तिसरा गट आणि त्यामध्ये दुर्गा बबनराव पावडे दुसरा क्रमांक आलेला आहे. मी पाटीलांना विनंती करतो तुम्ही आपण माझ्याला बोलतो आणि प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थ्यांचा आलेले आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयराव माटे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस या ठिकाणी पालकांकडे सुनी आता लाइव करके दी जाए लाइव भी हो रहा हो रहा नहीं था विनंती कृपया समोर यावं. वॉशिंग भाई जसं आता स्पर्धा परीक्षा झाल्या त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांच्या समक्ष बक्षीस मिळालेलं आहे. तसंच एक भारत टॅलेंट सर्च नावाची राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहे जिची फीस 400 ते 450 रुपये आहे. परंतु जर अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतील किंवा आत्महत्याग्रस्त पालकांचे विद्यार्थी असतील किंवा अनाथ पालकांचे विद्यार्थी असतील तर त्यांना मी आपल्या गणेश मंडळाच्या वतीने माझ्या स्वतःकडून 10 विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसण्यासाठी मी स्वतः त्यांची फीस भरत आहे. जर असे असतील गावातून कुणी कृपया मला तसं निरोप द्यावा त्या विद्यार्थ्यांची फीस भरून 29 मार्च 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये परीक्षा आपल्या अर्धापूरलाच आहे. मग या ठिकाणी कोणत्या जातीची कोणत्या धर्माची कुठलाही तो भेद नाहीये. फक्त तो विद्यार्थी होतकरू असावा आणि त्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेची जरुरी अशी वाटावी. जी राज्यस्तरावरची परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि मनोगतामध्ये नंतर प्रास्ताविकामध्ये सुरुवातीला सोनाजी राऊत यांना मी विनंती करतो त्यांनी आणि या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थी मंडळींचं मी या ठिकाणी आदर्श माळी गणेश मंडळाच्या वतीने स्वागत करतो. आणि आताच या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे अर्धापूर नगरपंचायतचे नगरसेवक मित्र डॉक्टर विशाल लंगडे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं स्वागत आदर्श माळी गणेश मंडळाचे अध्यक्ष करतील. श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे हे हिंदू धर्मातील एक धार्मिक आणि महत्त्वाचे सण आहे. गणेश चतुर्थीला गणपती रायाचा जन्म झाला आणि जन्म झालेल्या दिवसापासून गणपतीची स्थापना केली जाते आणि 10 दिवस हा उत्सव चालतो. 11व्या दिवशी श्री गणेशाचं विधिवत विसर्जन केलं जातं आणि या 10 दिवसामध्ये खरं तर वेगवेगळ्या स्तरावरती कार्यक्रमांची व्यूहरचना केलेली असते. कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं, विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि 10 दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर 11व्या दिवशी श्री गणरायाचं यथोचित सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या नातेवाईकांच्या अभिष्टांच्या उपस्थितीमध्ये आपण विसर्जन करत असतो. असा हा एक धार्मिक कार्यक्रम आपण 11 दिवस हा राबवलेला असतो. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मनोरंजनाचे साधन नव्हते, लोकांना एकत्रित जमण्याचं कुठलंही साधन नव्हतं. अशा स्वातंत्र्यपूर्व आपल्या देशामध्ये लोकमान्य टिळकांनी खरं तर या कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे. लोकमान्य टिळकांनी या गणपती उत्सवाचा
सुरुवात करून आज जवळजवळ आपण तेव्हापासून हा कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये साजरा केले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या विरुद्ध कट कारस्थान रचण्यासाठी, लोकांना एकत्रित जमण्यासाठी हे एक धार्मिक माध्यम होतं. या माध्यमातून लोकांना एकत्रित जमता येत होतं आणि त्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठीची व्यूहरचना केल्या जायची आणि हे महत्वाचं कार्य लोकमान्य टिळकांनी सुरुवात केलं आणि तोच कार्यक्रम आज आपण राबवत आहोत. त्याच पूर्वी स्वातंत्र्यासाठी आणि आता आपण कार्यक्रम राबवत आहोत धार्मिक आणि आपल्या वेगवेगळ्या गतिविधी राबवण्यासाठी करत आहोत. अशा या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी कार्यक्रम राबवलेला आहे. खरं तर या आदर्श माळी गणेश मंडळाची स्थापना 1964 ला झालेली आहे. 1964 ते आजतागायत 61 वर्ष आज आदर्श माळी गणेश मंडळाच्या स्थापनेचं झालेलं आहे. 61 वर्षापासून अविरत असं आदर्श माळी गणेश मंडळाची या ठिकाणी विधिवत स्थापना होते. खरं तर आदर्श माळी गणेश मंडळाची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस या ठिकाणी आजूबाजूला घरं आहेत. याच पुण्यातील घरामध्ये आदर्श माळी गणेश मंडळाची स्थापना गणेश मूर्ती बसवल्या जायची. परंतु कालांतराने गणपती 10 दिवसाचा जो हा कार्यक्रम चालतो त्याच कार्यकाळामध्ये ज्यावेळेस समाज एकत्र जमतो त्यावेळेस त्या विचारातून आदर्श माळी गणेश मंडळासाठी स्वतःची जागा असावी या संकल्पनेतून या ठिकाणी श्री संत सावता महाराजांचं समोर जे मंदिर उभं टाकलेलं आहे ती जागा घेतली गेली आणि त्या ठिकाणी आज आपण बघतोय 2 मजली सावता महाराजांचं मंदिर उभं टाकलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. खरं तर गणपती मंदिर सावता महाराजांची निर्मिती यासाठी हा गणपती बसवण्याचा जो मुख्य कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच ती जागा घेतली गेली आणि त्या ठिकाणी ते मंदिर बांधलं गेलं. ही उपलब्धी केवळ आणि केवळ या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने झालेली आहे असे या ठिकाणी मी आपल्यासमोर आवर्जून नमूद करतो. आणि खरं जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी गणेश मूर्तीची मिरवणुकीचा कार्यक्रम पूर्ण गावातून चालणार आहे. वेळ जास्त लागणार आहे. या ठिकाणी मान्यवर सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. तर अशा या गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण सर्वजण आदर्श माळी गणेश मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार. या ठिकाणी 1964 पासून गावातील सर्व मान्यवरांचा स्वागत समारोह जो आयोजित केला जातो त्या कार्यक्रमाच्या आयोजनाला आपण सर्व विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. आमचा मान सन्मान स्वीकारला. आपण सर्वांचं पुनश्च एकदा मी आदर्श माळी गणेश मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी मान्यवरांचे मनोगत व्यक्त होते. मी रजा घेतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या. आताच या ठिकाणी सर्व सत्काराचा कार्यक्रम झालेला आहे. बक्षीस वाटप रावजी माटे यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखरजी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांतजी कराळे यासोबतच त्यांच्यासोबत असलेले भुगे साहेब, महसूल प्रशासन नायब तहसीलदार आदरणीय आडेवार साहेब यासोबतच नगरपंचायतचे मुख्याधिकारी जगदीशजी दळवी साहेब, नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय प्रवीणजी देशमुख यासोबतच कृष्णाजी देशमुख, रेड्डी साहेब, नगरसेवक राजेश्वरजी शेटे, माजी नगराध्यक्ष नासिर खां पठाण, उपनगराध्यक्ष मुसवीर खतीब, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक प्रल्हाद माटे, व्यंकटी राऊत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी मुळे,
पत्रकार शंकरराव ढगे, शेख मोला, जुबेर, ॲडव्होकेट गौरव सरोदे, नगराध्यक्ष साखरे, पंडितरावजी लंगडे, बाबूरावजी लंगडे, सोनाजी सरोदे, शहराध्यक्ष योगेशजी हरडे, सर्व उपस्थित मान्यवर, जिल्हा अध्यक्ष पत्रकार संघाचे ओमप्रकाशजी पत्रे, या ठिकाणी अविरत सेवा अशी केशवरावजी भजनी मंडळ, आमचे तानाजी मेटकर आणि सुरेख असं सूत्रसंचालन करणारे राऊत सर. गणेश विसर्जन अर्धापूर शहरामध्ये मला समजते तेव्हापासून सर्व शांततेत होतोय. तर ती आज बी शांततेत होईल यात काही दुमत नाही. मी मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत आहे. मी फक्त आपल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या गणेश उत्सवात शुभेच्छा देतो आणि हा गणपतीचा जो उत्सवाचा आहे कार्यक्रम तो अर्धापुरात शांततेत संपन्न होतो. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावचे नगर परिषदचे शिवकाजी साहेब, आमचे मित्र विश्व हिंदू परिषदेचे देशमुख साहेब, आमच्यावर उपस्थित सर्व माझे सहकारी कराळे साहेब आणि उपस्थित सर्व आदरणीय मंच, तसेच उपस्थित गावकरी बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, त्याचबरोबर बालगोपाल मंडळ, आज राज्य महोत्सव म्हणून डिक्लेअर केलेला आपला सर्वांचा आवडता असा गणेश उत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. आपण गणेशाला विद्येची देवता मानतो, संकटमुक्त करणारा देव मानतो. त्या अनुषंगाने आपण सर्व आपलं जीवन सुखाचं जावं, सुख करता दुःख हरता, म्हणजे सुखाची निर्मिती करणारा आणि दुःखाचं निर्वाहन करणारा देव म्हणजे आपला गणपती. जे सर्वांचा आपल्या लाडका गणपती बाप्पाचा आज निरोप समारंभ आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या गावची परंपरा अगदी चांगली आहे, या मंडळाची परंपरा चांगली आहे. दरवर्षी बक्षीस वाटपाचा कार्यक्रम येतो. सर्व गावातील सर्व बांधव, सर्व धर्मीय एकत्र येऊन हा सण साजरा करतात. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. फार तर आम्हाला अर्धापूरच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अर्धापूरच्या बंदोबस्ताचा आम्हाला काही ताणच नसते. हे प्रवीण देशमुख साहेब आहे, दुसरे देशमुख साहेब आहेत, हे सर्व मंडळी जे आहे ते आम्हाला बंदोबस्ताचा काही फारसा ताण येऊ देत नाही. गावातील सर्व मुस्लिम बांधव आहेत, ते सुद्धा आपल्याला सर्व प्रकारचे सहकार्य करतात. गावात आपला संपूर्ण एकोपा दिसून येतो. काही तरुण मुलं असतात, त्यांना सांभाळायची जी जबाबदारी असते ते दोन्हीकडच्या लोकांची असते. ते आपण चांगल्या प्रकारे पार पाडाल अशी मला अपेक्षा आहे. आणि आपल्याला आजच्या या विसर्जनाच्या दिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. मला बाकी 2 ठिकाणी जायचं आहे, त्यामुळं लवकर जात आहे. पुन्हा मी तुम्हाला आता बंदोबस्ताच्या वेळेला परत भेटतो आणि थांबतो. जय हिंद. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या मंडळाचे सर्व पदाधिकारी, आयोजक मंडळी, उपस्थित सर्व आबालवृद्ध, गणेश भक्त, माझ्यासमोर उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणी, त्याचसोबत उपस्थित सर्व पत्रकार बांधव व सर्व सुजाण अर्धापूर नागरिको, सर्वांना नमस्कार. खरं तर हा जो कार्यक्रम आहे याची परंपरा जसं मंडळातील सदस्यांनी सांगितली त्याप्रमाणे जवळपास 61 वर्षांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. आणि खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण समाजातील विविध घटक आपल्या इथं योगदान देत असतात. त्यांच्यावर आपण जेव्हा कौतुकाची थाप टाकतो त्यांच्या खांद्यावरती, तेव्हा त्यांचं काम करण्याचा उत्साह आणखीच दुणावतो. त्यामुळं मला वाटतं असे उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचं असतं. आणि अर्धापूरमध्ये विशेषतः हा गणेश उत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक सण न राहता एक सामाजिक एकतेचा, एकोप्याचा संदेश देणारे एक पर्व आहे असं मी मानतो. कारण इथं सर्वच जाती धर्मातील लोक या गणेश उत्सवात सहभागी होतात. त्यानिमित्तानं काही शैक्षणिक उपक्रम देखील हे मंडळ राबवतं. हे देखील खरोखर कौतुकास्पद आहे. असं म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन विच इज ऑलरेडी विदिन द मॅन.
म्हणजे मनुष्याच्या अंगी असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण असतं। आणि ते शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती अथवा ज्ञान नव्हे, तर त्याचसोबत इतर जे काही कलागुण असतील तर त्या कलागुणांना वाव देण्यासाठी या गणेश मंडळाकडून निबंध स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, भाषण स्पर्धा असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यांना प्राईज देऊन त्यांचं कौतुक करून त्यांना एक प्रकारे आपण प्रोत्साहन देत आहोत। आणि त्याचबाबत विशेष गोष्ट म्हणजे इथले भजनी मंडळी, मला आता नायब तहसीलदार साहेबांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आणि मी देखील त्यास अनुमोदन देऊ इच्छितो। इथं जवळपास मला वाटतं 4 चांगली भजनी मंडळ आहेत आणि आपण नगरपंचायत कडून त्यांना राज्य शासनाची जी काही भजनी मंडळासाठी नव्यानं सुरू झालेली योजना आहे त्याचा देखील लाभ आपण देत आहोत। त्याचबरोबर अर्धापूरमध्ये जे काही आपल्याला विसर्जनाच्या मार्गावरती रस्त्याची जी काही प्रमुख अडचण होती ती देखील आता आपण नगरपंचायत प्रशासनाकडून सॉल्व्ह करण्यात आलेली आहे आणि तो प्रमुख जो रस्ता होता तो देखील त्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे। त्यामुळे विसर्जनाला यावर्षी रस्त्याची अडचण राहणार नाही। त्यासोबत इथल्या सर्वच उपक्रमांमध्ये मंडळाचे जे काही आता चक्का सरांनी बोलून दाखवलं की जे आत्महत्याग्रस्त पालकांची जी मुलं आहेत, जे भारत नॅशनल टॅलेंट सर्च सारखे एक्झाम देऊ इच्छितात, त्याकरिता देखील त्यांनी स्वतःहून स्वखर्चातून त्यांची फीस भरण्याचा मानस बोलून दाखवला आणि मी देखील सरांना आश्वस्त करू इच्छितो की त्यामध्ये मी देखील 10 मुलांची स्वखर्चानं त्यांना मदत करू इच्छितो। असे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना प्रोत्साहन देणं एक समाज घटक म्हणून आपलंही कर्तव्य आहे। त्या कर्तव्याचा एक मानस माझ्याही मनी होता आणि सरांनी आता एक तो बोलून दाखवल्यामुळे मी देखील त्यांना थोडीशी हातभार लावू इच्छितो। त्याचसोबत इथल्या अर्धापूर नगरीमध्ये जे काही वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यात देखील सर्वांनी अशाच पद्धतीने सहभागी व्हावं आणि हा सामाजिक एकतेचा, बंधुत्वाचा व एकोपाचा हा उत्सव केवळ गणेशोत्सव उरता न राहता हा वर्षभर कायम राहो याच मी सर्वांना सदिच्छा देतो। पुनश्च एकदा आपणा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देतो आणि या मंडळाने खूप छान उपक्रम आयोजित केला त्याबद्दल देखील मंडळाचे आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। आपल्या अर्धापूर तालुक्यातील तहसील प्रशासन असेल, MSCB असेल, पोलीस स्टेशन असेल व जितके शासकीय कार्यालय आहेत या सर्वांना या गणेश अनंत चतुर्थीच्या निमित्त एकत्र बोलून त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करणे आणि गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एक चांगला संदेश या कार्यक्रमातून जातो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आमचे ज्येष्ठ काका भुजंगरावजी माटे आताच 2 वक्ते इथं भाषण करून गेलेत। पहिले म्हणजे आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब, तसेच नगरपंचायत अर्धापूर येथील मुख्य अधिकारी साहेब जगदीश दळवी, तसेच या व्यासपीठावर सहाय्यक पोलीस निरीक्षक कराळे साहेब, त्यांच्यासोबत नाशिकहून आपल्या बंदोबस्तासाठी आलेले भुगे साहेब, तसेच अर्धापूर तहसील प्रशासनातले नायब तहसीलदार तुटेवार साहेब, तसेच आपल्या विभागाचे मंडळ अधिकारी रेड्डी सर, या नगरीचे माजी नगराध्यक्ष नासिर खान पठाण, माजी दुसरे नगराध्यक्ष छत्रपती मारुतराव कानोडे, तसेच माजी तिसरे नगराध्यक्ष उमेश सोनाजीराव सरवदे, तसेच या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष मुसविर खतीब साहेब व आपल्या या ज्येष्ठ पत्रकारांनी जे पूर्ण नाव घेतले ते सर्व आणि इथं जमलेले बालमित्र असतील, भजनी मंडळ असतील आणि पत्रकार बंधू असतील। मी काही जास्त बोलणार नाही कारण आपल्याला आता मिरवणुकीला सुरुवात करायची आहे। मी एकच सांगू इच्छितो, या गणेश मंडळाचं जे नाव आहे आदर्श माळी गणेश मंडळ, खरंच या समाजानं असा एक संदेश दिला। माझ्या माहितीप्रमाणे या समाजाच्या 12 स्मशानभूमी होत्या। या समाजानं एकत्र येऊन स्वतःचे पैसे जमा करून या स्मशानभूमीसाठी 15 गुंठे जमीन विकत घेतली आणि पूर्ण जे 12 स्मशानभूमी होत्या त्या सर्व एका जागी आणल्या
या कार्यातूनच या समाजाची आपल्याला भविष्यात जे दिशा दाखवणारं काम केले ते खरंच म्हणजे अतिउत्कृष्ट आहे। या पावलावर पाऊल चालून आपल्यातील सर्व जाती धर्मातील लोक असतील येणाऱ्या आपल्या या गावासाठी एकोपानं राहून पुढच्या पिढीला असा हा चांगला संदेश जाईल असं एक उपक्रम केलेला आहे। आता दळवी साहेब म्हणले रस्त्याविषयी त्यानं तर 100% म्हणले रस्ते नाही पण 100% झाले नाहीत। माझ्या माहितीप्रमाणे आज आम्ही 50 ते 60% मिरवणुकीचा मार्ग चांगल्या प्रकारे सुरळीत कव्हर केलेला आहे। राहिलेला थोडा भाग आम्ही येणाऱ्या दुर्गा उत्सवापर्यंत ते पूर्ण करील असं मी या सर्व गावकऱ्यांना इथं आश्वस्त करतो। आता सध्या विषय गावातला चालू आहे त्याची नोंद घेऊत आपणही तशी प्रशासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्याच्याही रस्त्याची मागणी होईल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। या निमित्त इथं बोलवलं माझा सत्कार केला मी पूर्ण गावाच्या वतीनं प्रशासनाला हमी देतो। आताच पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब यांनी माझं नाव घेतलं की मिरवणुकीमध्ये समोर असतात। सर मी एकलाच नाही हे पूर्ण गावातील ज्येष्ठ असतील पत्रकार असतील सगळे माझ्या सोबतचे याच्या सहकार्याशिवाय आम्ही इथं काही करू शकत नाही। हे सर्व सहकार्य करतात गणेश मंडळावाले सर्व कार्यकर्ते आमचं मनोगत म्हणजे आम्ही जे सांगितलं ते ऐकतात। या कारणामुळे आम्ही ही मिरवणूक शांततेत पूर्ण व्यवस्थित अखेरच्या विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन जात असतो। एवढं मला या निमित्त सांगायचंय। मला बोलून माझा जे सत्कार केला त्याबद्दल मी या मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याच्या संधीबद्दल या संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो। जय हिंद जय महाराज गणपती बाप्पा। माजी सरपंच माटे साहब, आदरणीय मंच, नगर पंचायत के नगर सेवक, पत्रकार और गणेश भक्त, हयात लेकर चलो कायनात लेकर चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो। मैं इस मंडल को मुबारकबाद देता हूँ। आपका जो 30-40 साल का ये प्रवास रहा, आप एक मिसाल कायम करते हैं। यहाँ सभी समाज के लोगों को बुलाते हैं और उनकी इज्जत करते हैं। मैं अपने तरफ से अपने समाज की तरफ के लोगों की तरफ से ये विश्वास दिलाता हूँ आपके साथ हम अभी वो सफर करते हैं पूरे विसर्जन में, क्योंकि हम छोटी दरगाह से लेके पूरे विसर्जन होने तक हम साथ में रहेंगे। हमारे नासिर खान साहब, माजी अध्यक्ष, ये पूरी टीम ये आपके साथ रहते हैं। मैं तमाम लोगों को ये गणेश विसर्जन के लिए मुबारकबाद देता हूं और अपनी बात खत्म करता हूं। वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। आज बाप्पाचं विसर्जन आहे, त्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय व्यासपीठावरील सर्व सत्कार मूर्ती, आदर्श प्रतिष्ठित नागरिक, आदरणीय पत्रकार मंडळी, भजनी मंडळी आणि समस्त विद्यार्थी बालमित्रांनो, आज खऱ्या अर्थानं हा आदर्श गणेश मंडळांनी जे सत्कार केला ते अतुलनीय उल्लेखनीय आहे आणि आमच्यासाठी तो खूप आदर्श असा आहे की सर्व समाजाला धर्माला एकत्र घेऊन चालणारं ते आदर्श माळी गणेश मंडळ आहे। त्या मंडळाचे मी मनापासून मनस्वी खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं आज गणपती हा 11 दिवसानंतर विसर्जित होतो, परंतु पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवशी गणपतीला आपण किती समजून घेतलं हा महत्त्वाचा विषय आहे। गणनायक हा गण म्हणजे जनता आणि नायक म्हणजे तो तिथला प्रमुख। गणपतीसारखा प्रमुख असला पाहिजे, कारण जनता वेगवेगळ्या विचाराची असती, परंतु त्याला सर्व समाज एकत्र घेऊन चालावा लागतो आणि तीच भूमिका आम्ही प्रवीण भाऊच्या माध्यमातून पाहत असतो। नायक हा आपल्या वेगळ्या स्वतःचा रस्ता निर्माण करतो आणि त्या अनेक रस्त्यामध्ये येणाऱ्या संकटाला निर्विघ्न पार करून तो समस्त लोकांना शेवटच्या प्रवासापर्यंत घेऊन जातो आणि माणसाला मोक्षापर्यंत सद्गती प्राप्त करतो। असं जे काही गणेशाचं विघ्नहर्ता स्वरूप आहे ते खऱ्या अर्थानं समाजामध्ये वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात,
वेगळ्या वेगळ्या वृत्तीचे लोक असतात, त्या सगळ्यांना एकत्र सांभाळण्याचं काम हा गणनायक करत असतो. गणेशाचं वाहन उंदीर आहे, मूषकराज. उंदीर का तर तो प्रत्येकाच्या घराघरामध्ये जातो आणि प्रत्येकातलं दुःख गणेशाला येऊन सांगत असतो. गणेशाचं काम काय असतं की बाबा विघ्न त्याच्याकडे न येऊ देता किमान किती गरीब जरी असला तरी त्याला 2 टायमाचं अन्न हे मिळावं म्हणून ती विघ्नहर्ता हे ते काम करत असतं. गणेशाचं पोट मोठं आहे कारण ते समाजाच्या अनेक घरांनी ऐकतो आणि या समाजाची काडी तिकडं आणि त्या समाजाची काडी इकडं एकमेकांमध्ये भांडणं लावून देत नाही, ते आपल्या पोटामध्ये साठवतो. म्हणून आज आमच्या समाजामध्ये जीवन जगत असताना गणेशासारखं मन आणि पोट मोठं ठेवून आपण अनेक दुःखाचं डोंगर पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असेल तर समाज आणि धर्म आणि वेगवेगळ्या जाती ह्या एकत्र नांदू शकतात. हे गणेशाकडून आपण नक्कीच 11 दिवसामध्ये शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट की गणेशाचे कान जे आहेत सुपासारखे आहेत, आहे की नाही, आणि हत्तीचे डोळे बारीक आहेत. कारण बारीक जरी असले तरी त्याला समाजाच्या शेवटच्या शेवट म्हणजे अन टू द लास्ट व्यक्तीचे विचार आणि त्याचं दुःख हे कळत असतं. तसं माणसानं त्या गणपतीच्या 11 दिवसातून आपली सुद्धा एक वेगळी डोळस श्रद्धा, डोळस बुद्धीनं आपण प्रत्येक माणसाच्या उत्थानासाठी कार्य केलं पाहिजे. हे गणेश बाप्पाच्या डोळ्याकडे पाहून शिकलं पाहिजे. कानाचा उल्लेख जर केला तर आपल्या महिला भगिनी सूपामध्ये वेगवेगळं अन्नधान्य पाकडत असतात, त्याच्यामध्ये जे फोलपट आहे त्या सुपाला खालून शबासकी दिल्याबरोबर ते फोलपट बाहेर पडतं आणि चांगलं सुपात राहतं. समाजामध्ये अनेक लोक आपल्याला वाईट बोलत असतात, घरातही वेगवेगळा त्रास होत असतो, परंतु चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि वाईट सोडून द्यायच्या. या 11 दिवसामध्ये जर आम्ही सिंचन आणि मंथन जर नाही केलं तर 11 दिवसाचा गणपती पट्टी जमा करणे, लोकांना जीव घालणे आणि पाण्यात नेऊन त्याला विसर्जन करणे याच्या पुढे दुसरंही काहीही गणेशाकडून शिकायला मिळत नाही. परंतु गणेश एक वेगळी भूमिका आहे, कारण महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये सुद्धा गणेशाची पूजा झाली आणि आपण समजतो की महादेव पार्वतीच्या पोटी हा गणेश जन्म झाला, परंतु त्याच्याही आधी महागणपती जो आहे महागणपतीय त्याची पूजा झाली. आपण प्रत्येक लग्नामध्ये असो, कुठल्याही घराचं बांधकाम असो, सुपाऱ्याची नारळाची पूजा करतो म्हणजे ते गणेशाच्या रूपात करतो आणि 100% ते विघ्न पार करत असतो. आपला मनाचा हा कायस आहे आणि तो नक्कीच आहे. परंतु जर एखाद्या मिरवणुकीमध्ये जर दारू पिऊन मी नाचत असेल, ट्रॅक्टर खाली जर पाय गेला असेल माझा उदाहरणार्थ, तर ते त्याला गणेशाला दोष देता येत नाही, कारण हे माझ्या कर्माचं ते फळ आहे. गणेश कुठल्याही जाती धर्माचा देव कुठल्याही व्यक्तीला दुःखी करत नाही. जे मला दुःख प्राप्त होत असतो ते माझ्या तोंडातून काहीतरी शब्द बोलल्यामुळं, काहीतरी कृती केल्यामुळं, माझे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 11 मन हे जर माझ्या कंट्रोलमध्ये नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही नसतं. परंतु तरीही सुद्धा भगवंताला सगळे लेकरं सारखे आहेत, कारण ममवंश जीवलोके जीवभूत सनातन. कीटक मुंग्यापासून ते मानवाचा सर्वांचा त्यांनी त्याच्यात विचार केला की प्रत्येक जीव हा माझा आहे आणि त्याला मला कसं पोसायचंय, पालन पोषण कसं करायचंय, है की नाही. आपल्याला माहित आहे की झाडचं जर उदाहरण पाहिलं तर ते स्वतःचे मूळ जमिनीत टाकतो, आपल्याला सावली देतो, एक दगड मारला तर 4 फळं देतात, पानं आयुर्वेदिक वनस्पती देतो, सावली देतो, पाऊस पडण्यासाठी वातावरण चांगलं देतो, आपले लंग्स खराब होण्यात म्हणून ऑक्सिजन देतो आणि दगड मारल्यावर फळं सुद्धा 4 देतात. आणि आपण माणसाला दगड मारला तर पोल्युशन मध्ये केस होती. त्या झाडाकडून जे इतका आदर्श घेता येतो, परंतु त्यानं काय केलंय की जमिनीचे बंधन स्वीकारले आणि म्हणून समाज कधी सुदृढ होईल, त्यानं समाजामध्ये, कुटुंबामध्ये आणि धर्मामध्ये एकमेकाचे बंधन पाळणं गरजेचं आहे. पोलीस जेव्हा कुठल्या तरी अंमलबजावणी करतो, सूचनांचं पालन करायला सांगतो, म्हणजेच माणसामध्ये बंधन स्वीकारायचं सांगत असतो. बंधनात माणूस राहिला की जीवन सुखी होतं. झाडाला ठरवलं की मला बंधन स्वीकारायचं नाही, तो जमिनीतून उपटून बाहेर पडेल आणि वाळून जाईल दुसऱ्या दिवशी, त्याला फुलं येणार नाहीत, फळं येणार नाही. तसं कुटुंबामध्ये प्रमुखानं जर ठरवलं की आज माझा पगार झालाय, मला घरातल्या कुणाच पत्नीला मुलाला बघायचंच नाही आणि निघून गेला, तर कुटुंब चालणार नाही.
गणेशाच्या विसर्जनाचे जे नियम आहेत ते नियमाचं जर पालन केलं, वेळेमध्ये जर केलं, तर त्या देवाचं देवत्व आणि माणसाचा माणूसपणा जागृत राहतो. ह्या दोन्ही गोष्टी समान होतात आणि कुठलंही विघ्न होत नाही, पोलीस केस होत नाही. आणि म्हणून समाजामध्ये स्थापन करण्यासाठी 11 दिवस ह्या बाप्पाचं चिंतन करून माझ्यामध्ये बाप्पाचे गुण कसे येतील हे विचार केला पाहिजे. तसंच नवरात्रीमध्ये सुद्धा माझा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जर दुर्गादेवीकडे जर पाहण्याचा दृष्टिकोन आदर्श असेल, तर समस्त स्त्रियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा माझा तसाच मातेच्या प्रमाण असला पाहिजे. हे सगळं नवरात्रीमध्ये परत आपल्याला वर्षभरात विसरतो ते गुण घ्यायचे आणि परत आपल्या जीवनामध्ये ते ऍक्टिव्ह करायचे. कारण आमचं जीवन हे कुणीतरी ऍक्टिव्ह पार्टनर आहे का नाही, सर्वस्याच्या ददिसन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमोहनंच्या, की कुणीतरी माझं चालवतंय. सायन्स सांगतं की कुठली गोष्टी चल शक्ती ताकद दिल्याशिवाय वस्तू हलत नाही. माझ्या डोक्यात विचाराला मोबाईलला हात लावला ही गोष्ट चल झाली, याला सायन्स म्हणतात. परंतु मी झोपल्यानंतर माझं हार्ट चालतं, डोक्यापासून ते पायापर्यंत माझं रक्त फिरतं. हे कोण चालवतंय? कोणीतरी करतोय. सायन्स काय म्हणते की असं होऊ शकत नाही, कोणीतरी ऍक्टिव्ह पार्टनर आहे. आणि म्हणून आपल्या माझा जो ऍक्टिव्ह पार्टनर आहे, कोणी त्याला भगवंत म्हणतो, कोणी त्याला अल्लाह म्हणतो, कोणी त्याला वाहेगुरु म्हणतो, कोणी त्याला बुद्ध म्हणतो. परंतु कोणीतरी माझ्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टनर आहे, त्याच्याशिवाय जीवन चालूच शकत नाही. कोणाचे हे सत्य चाले शरीर. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आदर्श ज्या समाज सुधारकांनी दिले ना, आपल्याला माहिती आहे देवसेवा, देशसेवा आणि समाजसेवा वेगळी नाही. फक्त त्याच्यामध्ये गफलत काय झालं, आपल्या वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या राज्यांचं आक्रमण झालं, वेगवेगळ्या विचारांचं आपलं ध्रुवीकरण झालं आणि मग आपल्या त्याच्यामध्ये विचारातून आपण आपला जे विचार आहे खरा तो आपण विसरला. परंतु खऱ्या अर्थानं कुठल्याही धर्मामध्ये जर बघितलं तर प्रत्येकामध्ये माणसाचा विकास सांगितलेला आहे की नाही. आणि म्हणून बाप्पा जसं 2 टायमाची व्यवस्था करतो तसं रमजान महिन्यामध्ये सुद्धा मला तर पोटभर मिळतंय, पण माझ्या बांधवाला दुसऱ्या मिळालं पाहिजे आहे की नाही. आणि म्हणून ते आपण वाटत ह्या सगळ्या ज्या गोष्टीचं अन्न आहे. कुवेत राष्ट्रामध्ये सुद्धा 1 टाइमचं जेवायचं, 1 टायमाचं अन्न वाचून दुसऱ्या गरीबाला वाटायचं. हा जो काही उद्देश असतो ना, ते समस्त मानव जातीचा विकास हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. माणूसच हा जर आपली जागा जर सोडायला लागला तर माणसासारखा दुसरा पशु आणि राक्षस दुसरा कोणी असू शकत नाही. कारण देव आणि दैत्य सतयुगामध्ये त्यांच्या जागा वेगळ्या होत्या. त्रेतायुगामध्ये एकाच पृथ्वीवर होते राम आणि रावण. द्वापार युगामध्ये आपलं कौरव आणि पांडव एकाच घरात होते. आणि कलियुगामध्ये रावण आणि राम माझ्या हृदयात आहे. मी जर वाईट विचार केला की माझ्याचा राक्षस आणि चांगला विचार केला की माझ्याचा राम. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणूस किती चांगला वागतो आणि किती आदर्श आहे ते त्याच्या फक्त कृतीवर अवलंबून आहे. आणि म्हणून कर्मण्यवादी कारस्य मय फलिषु कदाचन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही आणि ते करावंच लागतं. आपलं जीवन हे संघर्षानं भरलेलं आहे. परंतु भगवंत दूर नाही, दुसरा नाही, उसे मिलने के लिए देर नाही, तो माझ्या जवळ आहे, सर्वस्या हृदय सन्निविष्टो. आणि म्हणून शेजाऱ्या माझं जीवन कसं, एक शेजाऱ्याकडे बघून आणि माझ्यासोबत असणारा ईश्वर, या दोघांना जर साक्षी ठेवलं तर माणसाचं जीवन चांगलं चालतं आणि आदर्श जीवन जगायला लागतो. शेजाऱ्यांना विचारा मी कसा वागतो. शेजाऱ्यासाठी जर त्याचे चांगले संबंध नसतील तर ते आपल्याला आदर्श म्हणणारच नाही. आणि म्हणून आपलं हे गाव जे आदर्श आहे, गणेश मंडळाचं नाव आदर्श आहे. म्हणून मला जीवन याचा निरोप घेत असताना आदर्श जीवन जगण्यासाठी आदर्श गोष्टी समाजाला येणाऱ्या पिढीला सोडायचं. आम्ही जर डीजेवर नाचू, कमरेला खंजीर जर ठेवून नाचत असू आणि नाचता नाचता भांडणं झालं म्हणून त्याला मारून पळत जाऊ, हे मानवता नाही आहे की नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार जर करायचा असेल तर आदर्श माळी गणेश मंडळाने हा या गावामध्ये दाखवून दिला. अर्धापुरासारखं गाव मला वाटत नाही. माझ्या पाण्यामध्ये मी 25 वर्षाच्या नोकरीत विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई पाहून आलो. पण असं गाव आणि असं आदर्श गणेश मंडळ सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन नांदणारं जे गाव आहे खरोखर आदर्श आहे. आणि मी सुद्धा मागे राहणार नाही. जे साहेबांनी सांगितले की 10 टॅलेंट सर्च परीक्षा, जी नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षा आहे त्याच्यामध्ये 10 विद्यार्थ्यांची ते फीस भरणार. शिवसाहेबांनी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल देऊन ते केलं आहे. पोलीस प्रशासन सुद्धा मागे राहणार नाही. म्हणून मी सुद्धा 11 विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी मी माझ्या खर्चातून त्यांची फीस भरणार. ते कुठल्या जाती धर्माचे असो, त्यांचा विकास हा सामाजिक दृष्टिकोनातून पाहायचा असतो. आणि केशवराज भजनी मंडळ आणि त्यांचे गायक यांना मी नतमस्तक करतो आणि त्यांना जे महाराष्ट्र
भावगीत अतिशय सुंदर बोललं, त्याबद्दल मी त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देतो. आणि आपल्या सर्वांनी माझा सत्कार केला. पोलिसांचा कोणी सत्कार करत नाही. आपले मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. शिकलेला माणूस, त्यामुळे जरा संस्काराकडे लक्ष द्यावं. तुम्हाला एक तुमची सोय झालेली आहे. आता आपण साप्ताहिक काय म्हणतो आपला पारायण काय सप्ताह करतो. एक तुम्हाला प्रवचनकार भेटला आणि ते बिन पैशाचा प्रवचनकार चांगलं सुंदर बोलले. ते त्यातल्या 1-2 गोष्टीला मी विरोध करू शकतो, पण अतिशय सुंदर बोलले. मी साधारणतः 50 वर्षापासून हा सत्कार स्वीकारतो. आधी वडील होते त्यावेळेला ते, त्यानंतर R.R. देशमुख असतील. आम्ही प्रत्येक वेळेला आम्ही आहोत गावातले आहोत तिथे, आम्हाला हार घालायची काय आवश्यकता नाही. पण ते या निमित्तानं चला मी हार का घालून घेतलाय तर घालणाऱ्याचा विजय आणि माझ्या गळ्यात हार असं होतं म्हणून मी हातात घेतो. मैं अकेला ही चला था मंजिले जानिब मगर, लोग जुड़ते गए, कारवा बनता गया, पंतप्रधान भी बन गया, राष्ट्रपती भी बन गया, चला था अकेला मगर. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. इथं काय भानगडीचा विषय नाही आहे आणि ते सगळी शांतता असते. मिसयूजपणा करणारे जगभरात सगळीकडे आहे. त्या मिसयूजपणा करणाऱ्या लोकांवर थोडं लक्ष ठेवलं तर कुठेही गडबड गोंधळीचा विषय नाही आहे. आपल्याला गणपतीच्या शुभेच्छा समोरच करायला सांगितलं. आता आपण संपू, कारण आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आरतीला बोलावलेलं आहे. आता अध्यक्ष आणि इथली आरती करायची आपल्याला. तर आपल्याला शुभेच्छा देतो शांततेत, पण जरा मुलांवर लक्ष ठेवा. मुलांवर लक्ष ठेवा सगळेजण. मला नसल्यामुळं मी थोडं सिरियसली सांगतो की मुलं बिघडत आहेत. मुलांना व्यसनाधीनता वाढते आहे आणि ती व्यसनाधीनता कमी करायची असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. गावामध्ये काही गोष्टी भेटू नयेत त्यासाठी तुम्ही आम्ही काय करू शकत नाही. त्यामुळे प्रशासनानं, त्यांच्या त्या इंटेलिजन्स ब्युरोनं, त्यांच्या DSB-वाल्यांनी लक्ष ठेवावं एवढी विनंती करतो. कारण येणारी ही सगळी पिढी अतिशय स्कॉलर आहे, जगावर राज्य करील अशी आहे आणि त्या दिशेने आपण हळूहळू जातो. त्या लहान मुलांना संस्कारित करून शैक्षणिकदृष्ट्या कसं संपन्न आणि बलशाली भारत करता येईल यासाठी आपण सगळेजण गणपतीवर प्रार्थना करू. भारत माता की मध्ये जायचं आहे. सर्व मान्यवर पाहुणे मंडळींना विनंती आहे, कृपया आपण